की तुम्ही नागपूरचे आहात, बरोबर? त्यामुळे तुम्ही तसं भाजप आणि शिवसेना या दोघांनी फार जवळून आता पाहिलेलं आहे. असं म्हटलं जातं की लाडकी बहीण ही योजना याच्यावरून प्रचंड रस्सीखेच सध्या सुरू आहे. म्हणजे अर्जुन खोतकर म्हणतात की शिंदेची स्कीम आहे, दुसरं कोणी याचं श्रेय हे घेऊ नये. या योजनेबद्दल सरकारमध्ये किंवा महायुतीमध्ये खरंच रस्सीखेच आहे का आणि ती कितपत आहे? नाही, प्रत्येक शेवटी सरकार म्हणून जेव्हा आपण एखादा निर्णय करतो तर ते मुख्यमंत्र्याला त्याचा क्रेडिट असतोच. त्यावेळेस जे निर्णय झाले त्याचा क्रेडिट शिंदे साहेबांना आहे. आता निर्णय होता, परंतु सरकारमध्ये पण लाडकी बहिणी तर भाजपची योजना आहे ना मुळात. म्हणजे इतर राज्यांमध्ये भाजप असं नाहीये. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचा व्यक्तिगत लाभाचा योजना देण्याचं काम केलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान साहेबांनी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही आणली होती, परंतु अशा योजना अनेक राज्यामध्ये आहे. काही प्रमाणामध्ये कमी जास्त रक्कम आपण देत असतो, परंतु मला असं वाटतं की सरकार म्हणून घेतलेला तो निर्णय होता. आणि मुख्यमंत्री असताना जेव्हा एखादा निर्णय होतो, आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, शेवटी काही प्रमाणामध्ये क्रेडिट मुख्यमंत्र्याला दिलाच गेला पाहिजे, तो दिला जातो. त्याच्यात काही म्हणजे तुम्ही ठासून सांगताय की आमचीच योजना आहे पुन्हा एकदा. आता मी जे युक्तिवाद केलेला आहे, शेवटी एखादं सरकार, मोदी सरकारने एखादा निर्णय केला तर तो मोदी साहेबांच्या नावाने जातो ना. त्यामुळे तो निर्णय केव्हा झाला, त्यामुळे तो निर्णयाचा क्रेडिट त्यांना जाणं. परंतु सोबतच सरकारमध्ये जेव्हा सामायिक निर्णय होतो तो त्या क्रेडिटचा शेअर काही दुसऱ्या लोकांना मिळतो, त्याच्यात काही गैरही नाहीये. परंतु निर्णय शेवटी ज्या सरकारने घेतला त्या सरकारला त्याचं क्रेडिट मिळत असतो. तर फार युक्तिवाद करत पुन्हा एकदा तुम्ही श्रेय स्वतःकडे ठेवलेलंच आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुम्ही बुद्धिजीवी आहात, तुम्ही अभ्यासू आहात, त्यामुळे तुम्ही अभ्यासू उत्तर याचं खरं तर अभ्यासपूर्ण असं या ठिकाणी